आता अमृता मॅडम यांचा सत्कार अनघाताई आणि शुभांगीताई करत आहेत. आपलं सरांना प्रेझेंट काय द्यायचं ह्याच्यावर खूप जणांचे खूप काय मतं होते. त्या सगळ्या मतातनं शेवटी त्यांना एक असे सुंदर स्केच द्यावं ही सर्वानुमते एक कल्पना पुढे आली आणि त्याच्यात राजेंद्र चितळे सरांनी पुढाकार घेऊन त्यांनी ते पेंटिंग त्यांच्या मित्राच्या मुलीकडून करून घेतले. पेंटिंग खूपच सुंदर आहे. चितळे सरांचे धन्यवाद. आता सगळ्यात आधी विजय सर आपल्याकडे त्यांचं मनोगत व्यक्त करायला येत आहेत. वेलकम सर. मी सर्वप्रथम स्वतःला नशिबान समजतोय की मी परीक्षेमध्ये लास्ट नंबरला आहे. 17 मार्क आहेत फक्त. पण मला मुलाखत म्हणजे सांगण्यासाठी पहिला नंबर भेटला आहे. आज आपण या ठिकाणी जगातील सर्वात शिस्तप्रिय व्यवसाय शेअर मार्केट या व्यवसायाचे डीप टीच ऑक्टोबर 2024 बॅचचे 6 महिन्यांचे ऑनलाईन झूम मीटिंगद्वारे प्रशिक्षण पूर्ण करून आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या बॅचमधील इतरही सहकारी काही कारणांमुळे येऊ शकले नाहीत. त्यांनाही नमस्कार व आपल्या सर्वांनाही नमस्कार. साधारण 100-150 वर्षापासून चालत आलेले भारतीय शेअर मार्केट, त्यामधील सन 1980 ते सन 2000चा टप्पा वेगळाच. त्यानंतर मोबाईल आले, नेटवर्क आले. सन 2005च्या आसपास शेअर्सची देवाणघेवाण करणे सोपे झाले. पुणे मुंबईसारख्या अनेक शहरांमध्ये शेअर मार्केटचे अनेक क्लासेस, त्याबरोबरच मराठी हिंदी शेअर मार्केट यूट्यूब चॅनल सुरू झाले. यापैकी बऱ्याच क्लास व यूट्यूब चॅनलवाल्यांनी बाजार केला. मराठी हिंदी भाषिकांना शेअर मार्केटचे सत्य ज्ञान देण्याऐवजी इंट्राडे ऑप्शन करून आपण कसे श्रीमंत होऊ शकता अशा चुकीच्या गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी सांगून मराठी व हिंदी भाषिकांची दिशाभूल केली. बंधू भगिनींनो, इंट्राडे या प्रकारात अनेक घर संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांचे बँक बॅलन्स रिकामे झाले. घरे, प्लॉट्स, जमिनी, गाड्या, सोने चांदी सर्व विकले गेले. अनेकांनी आत्महत्या देखील केल्या. परंतु मराठी माणूस आर्थिक साक्षर झालाच नाही. संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या या महाराष्ट्र भूमीवर नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील छोट्याशा गावामध्ये जन्मलेला सर्वसाधारण गरीब घरातील मुलगा शिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलात भरती होतो. प्रामाणिकपणे 17 वर्ष भारत मातेची सेवा करून रिटायर होतो. कोरोनामध्ये पुणे मुंबईहून आलेल्या लोकांनी इंट्राडेचा प्रचार प्रसार केला. तेव्हापासून इंट्राडेमुळे खूप संसार उद्ध्वस्त होत आलेत. या दरम्यानच्या काळामध्ये एक इमानदार प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेले आपले गुरुवर्य दीपक सर स्वाभ्यासाने शेअर मार्केटचे ज्ञान घेतात. 1-2 वर्ष शेअर मार्केटचा अभ्यास केल्यावर ते गप्प बसले नाहीत. आपल्याला मिळालेले ज्ञान आपण मराठी माणसांना शेअर केले पाहिजे. त्यामध्ये गोरगरीब, शेतमजूर, शेतकरी, सर्वसामान्य शहरी भागातील सामान्य जनतेपर्यंत शेअर मार्केटचे ज्ञान पोहोचले पाहिजे. मराठी माणूस आर्थिक साक्षर झाला पाहिजे. चुकीच्या मार्गाने गेला नाही पाहिजे. सर्वसामान्य माणसाचे घरदार उद्ध्वस्त झाले नाही पाहिजे. हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून डीप टीच यूट्यूब चॅनल व डीप टीच शेअर मार्केटचे सत्य ज्ञान देणारा क्लास सुरू केला. त्यापैकी 4थ्या बॅचचे स्नेहसंमेलन म्हणजे आजचा आपला आनंदाचा दिवस. माझा शेअर मार्केटमधील प्रवास व डीप टीच परिवाराशी असलेले नाते सन 2032च्या
मुलाखतीमध्ये सांगणार आहे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. 2032 मध्ये सरांचा एक पॉडकास्ट होता माझ्यासोबत आणि पोर्टफोलिओ सोबत. आपल्या शिष्याला असं उद्युक्त करणे म्हणजे हे सरांची विचारांची लेव्हल केवढी मोठी आहे आणि आपण किती छान प्रवाहात आहोत ह्याची जाणीव आपल्याला होते. सरांनी खूप छान मनोगत व्यक्त केलं. आता मी अमोल सरांना आपलं मनोगत व्यक्त करायला बोलवते. सर्वांना प्रथम नमस्कार. सरांना जय हिंद. आता मार्केटबद्दल जर सांगायचं झालं तर आपण सर्वजण ते बऱ्यापैकी म्हणजे नॉलेज घेण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. पण मी समजा आपल्या नॉर्मल जिंदगीबद्दल बोलणार आहे इथं. कारण आता मार्केटचा आपण बरंच 5-6 महिने 7 महिने मला अभ्यास केला, सेल्फ स्टडी केला वगैरे वगैरे केला. म्हणजे मार्केटच्या जगात नॉलेज घेताना आपण पैसा पण कमवा आणि लाईफ पण एन्जॉय करा. म्हणजे माझे बॅसू झाल्यापासून सर्वांना सांगणंच आहे माझं की लाईफ एन्जॉय झाली पाहिजे. कारण आपण म्हणजे सगळेजण आपण पैसा वगैरे कमवतोय पण तो पैसा कुठेतरी आपण स्वतःवर खर्च पण केला पाहिजे. नाही नुसतं कमवायचं आहे आणि एक दिवस जायचं आहे. नाही म्हणजे मी आपले प्रामाणिकपणे सांगतोय का तुम्ही सर्व करा, फॅमिलीला टाईम द्या, आईवडिलांना टाईम द्या, अभ्यास करा, काय करायचं ते करा, पण स्वतःची लाईफ एन्जॉय करून घ्या. जिंदगी ना मिलेगी दोबारा. बस धन्यवाद. आपले हे एक अनमोल विचार जे आहेत जे आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी आवश्यक आहेत असे आपल्याला खूप वेचक वाक्य आपल्याला अनुभवायचीत आयुष्यात. आता मी रवी सरांना स्टेजवर बोलवते, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना. ऑक्टोबर 2024 डिप्टेकच्या परिवाराच्या वतीने आदरणीय सरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपल्या सर्वात ज्येष्ठ असणारे पांडुरंग सर, तुमचा आशीर्वाद आम सर्वांच्या पाठीशी असाच राहावा पांडुरंगासारखा ही आपल्या चरणी प्रार्थना करतो. आयुष्यात आपण सर्वांनी खूप काही गमावलं आणि मग इथे आलो. सर म्हणता फ्युचर ऑप्शन करू नये असं सरांना वाटतं, पण मी सांगतो फ्युचर ऑप्शन केल्यामुळे सर आपल्याला भेटले. जर आम्ही फ्युचर ऑप्शन केलं सर भेटलेच नसते. कारण फ्युचर ऑप्शन केल्यामुळे आपल्याला ऑप्शन म्हणून सर सापडले आणि सरामुळे आपलं फ्युचर ब्राईट झालं असं मला वाटतं. भविष्यात सर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्ही सांगता 3 फेज मार्केटमध्ये, ॲक्युम्युलेशन, डिस्ट्रीब्युशन आणि तिसरी आपली फेज मला आठवत नाही, पार्टिसिपेशन, सॉरी. पण सर आयुष्यात तुमच्यामुळं आम्ही ॲक्युम्युलेशन पण केलं आणि पार्टिसिपेशन 100% करणार यात कोणती शंका नाही. कारण आमचं रजिस्ट्रेशन लेवलला तर आम्ही कायम खाली यायचो, पण आम्हाला सर दीपक रूपी सपोर्ट भेटला आणि आता आम्ही कधी खाली येणार नाही हे 100% तुम्हाला सांगतो. सर्वांना एकच सांगणं आहे की आयुष्यात सरांनी सांगितलं घाबरायचं कधी नाही. आणि एक चांगलं भेटलं की एक प्रामाणिक माणूस आपण पाहिला आयुष्यात. कारण सर आयुष्यात काम करताना सामाजिक राजकीय क्षेत्रात आपण सर्व प्रत्येक ठिकाणी काम करतो. सर्व चोर लबाड माणसं आम्हाला आत्महत्या भेटत गेली सर, पण एवढा प्रामाणिक माणूस कुठेच भेटला नाही. आणि कारण प्रत्येकजण हे पाहतो की 100 रुपये पाहिजे ना, तो 1 लाख पहिले अपेक्षा होतो, स्वार्थ पाळतो. पण सर तुम्ही 100 रुपये आम्हाला 1 लाख दिले असं आम्हाला वैयक्तिक वाटते. सर आयुष्यात एक मागणी जर 100% असेल की एवढं प्रामाणिक करावं सर. कारण एवढी प्रामाणिक माणसं जगात कुठे सापडत नाही. आम्ही पावली पाहतो की म्हणजे नातेवाईक असू, मित्रपरिवार कुणी असू, लुटणारे जास्त आहे, लुटणारी टोळी मोठी आहे, पण चांगली टोळी कधी भेटत नाही आयुष्यात सर. आणि तुमच्यासारखा देव माणूस आम्हाला लाभला हे आमचं भाग्य. आणि त्याच्यामागे आदरणीय वहिनींची साथ तुम्हाला आहे याचं 100% मान्य केलं पाहिजे. कारण तुम्ही 24 तास कॉम्प्युटरवर असता सर, 24 तास तुम्ही आमच्यावर असता आणि ही साथ तुम्हाला सरांची मॅडमची कायम लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराची चरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही बोलता बोलता सपोर्ट, रेझिस्टन्स आणि ट्रेंड लाईन हे सगळ्याचा तुम्ही आम्हाला आठवण करून दिली. ही आठवण जातच नाही. आपण रस्त्याने कुठेही चालताना, काही असताना, कुठेही
अरे हे ट्रेंड लाईनसारखंच झालं आहे बरं का. हे मार्केट हायर लॉ जसं जातं तसं हा डोंगरचं कुठेही आता खरंच सरांनी सुरुवातीला सांगितलं होतं, एकदा सवय झाली की तुम्हाला कुठेही मार्केट दिसेल त्याची प्रचिती येते. पुढील मनोगत व्यक्त करायला मी काकासाहेबांना बोलवत आहे. सर्वांना नमस्कार. खरं तर आज या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सर्वांचे सर्व दीपटेक परिवाराचे प्रमुख आदरणीय दीपक सर, त्याचबरोबर त्यांच्या मिसेस वहिनी चंद्रात्रे सर, त्याचप्रमाणे आलवेकर सर, त्याचप्रमाणे विलास सर आणि नारायण सर, आणि उपस्थित आजी माझी बॅचचे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी. खरं तर आपण दीपटेक परिवारामध्ये जोडलो तेव्हापासून आपल्याला जे काही शिकायला मिळालं सरांच्या सहवासामध्ये, ते खरं तर 2 आणि 3 मिनटामध्ये मांडणं एवढं खरं तर सोपं नाही. परंतु तरीसुद्धा जर बोलायचं म्हटलं तर विषयांतर व्हायला नको म्हणून मी माझं मनोगत आहे ते मी माझ्या कवितेमधून व्यक्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे, कविता म्हटलं की एकतर शब्दांची जुळणी आणि त्याचं यमक हे जुळलं पाहिजे तरच ती कविता किंवा गीत सादर होऊ शकत असतं. तर मी गीत म्हणजे त्याला चाल लावली नाही, चाल लावायची म्हटलं तरी ते लावता येते, परंतु मी ते लावलेलं नाही. परंतु माझं थोडंसं कविता म्हटली की आपल्याला वाटतं की 2-3 कडव्यांची किंवा 4 कडव्यांची असेल, परंतु माझी कविता थोडीशी लांब आहे. परंतु मी या सर्वच आपल्याला जे शिकायला मिळेल त्याचा या ठिकाणी उहापोह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी आपल्या पुढं सादर करतो आहे. एकमेकांच्या भेटीची लागली होती आस म्हणून सारे दूरचा करून आले प्रवास. एकमेकांच्या भेटीची लागली होती आस म्हणून सारे दूरचा करून आले प्रवास. कोणाला वाटला नाही प्रवासाचा त्रास, कारण दीपक सरांचा अनुभवायचा होता सहवास. सरांच्या कष्टाचा इथे दरवलतो आहे सुवास. साक्षात देव भेटल्याचा आज होतो आहे भास. साक्षात देव भेटल्याचा आज होतो आहे भास. देशसेवा केलेले एक निवृत्त जवान, देशसेवा केली त्यांनी हरवून देहभान. देशसेवा केलेले एक निवृत्त जवान, देशसेवा केली त्यांनी हरवून देहभान. निवृत्तीनंतर शेअर मार्केटचं घेतलं संपूर्ण ज्ञान. समाजसेवेची ठेवून थोडीशी जाण, हजारो लोकांना करत आहेत सज्ञान. आपल्या मातीशी तुम्ही राखलं इमान, सर तुमच्यामुळे उंचावते आहे देशाची मान. तुमच्यासारखे गुरु मिळाले आम्ही आहोत भाग्यवान. तुमच्या चरणी प्रथम माझा साष्टांग प्रणाम. तुमच्या चरणी प्रथम माझा साष्टांग प्रणाम. सैनिक ते ट्रेडर कसा झाला प्रवास, यूट्यूबवरचा तो व्हिडिओ ठरला माझ्यासाठी खास. खरं तर सर्वांसाठी ठरलेला असेल. सैनिक ते ट्रेडर कसा झाला प्रवास, यूट्यूबवरचा तो व्हिडिओ ठरला माझ्यासाठी खास. शेअर मार्केट शिकण्याचा मनी लागला ध्यास, मग जॉईन केला दीपटेकचा क्लास. सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अभ्यास, भविष्यात सक्सेस मिळणारच हमखास. सर तुम्हीच आहेत खरे मार्केटमधले बॉस. क्लासला काही जण जॉईन व्हायचे लेट. क्लासला काही जण जॉईन व्हायचे लेट, शिकवण्यासाठी सरांना करावे लागायचे वेट. मग मध्येच कोणाचे जायचे इंटरनेट, तरीही सरांची कोणाविषयी कधी नसायची कंप्लेंट. म्हणून मला वाटतं सर दीपक सर यू आर ग्रेट. आता क्लासमध्ये हळूहळू होऊ लागले सस्टेन. अपडाऊन साईडवेज ओळखायला शिकले ट्रेंड. सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून चार्ट करत होते सेंड. बऱ्याच वेळा चार्टचं स्ट्रक्चर व्हायचं बेंड, पण सरांनी कधी कोणाला केलं नाही सस्पेंड. कारण सर असूनही ते आमचे आता बनले होते फ्रेंड. चालू टॉपिकवर प्रश्न विचारा सर सांगायचे ठाई. आम्हाला मात्र वेगळेच विचारण्याची असायची घाई. सरांचं ठरलेलं एकच उत्तर काय असेल बरं? वा, म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे कवी होऊ शकता. चालू टॉपिकवर प्रश्न विचारा सर सांगायचे ठाई. आम्हाला मात्र वेगळेच विचारण्याची असायची घाई. सरांचं ठरलेलं एकच उत्तर मला माहीत नाही. कोणाच्या हट्टापायी कधी क्लास भरकडू दिला नाही. सर इतके कसे हो मऊ तुम्ही जशी दुधावरची साई. सर्वांना सांभाळून घेतले जशी बाळाला सांभाळते आई. चार्टवरती सर्वांची जेव्हा बनली मजबूत पकड. अल्पा ब्रावो तेजस्वीच्या रूपानं केली फोडाफोड. सर्वांमध्ये सरांनी लावून दिली चढवड. विजेत्यांना बक्षिसांची ठेवली होती जोड. ग्रुपला पुढे नेण्याची सुरू झाली धडपड. मग भगिनी सर्वांवर ठरायच्या वरचढ. भावांची मात्र नेहमीच असायची राडारड.
भगिनी सर्वांवरती ठरायच्या वरचढ भावांची मात्र नेहमीच असायची राडारड. भूषण सरांनी मात्र राखला बरं का पुरुषांचा गड. भूषण सरांनी मात्र राखला पुरुषांचा गड. खरं ते सांगितलं कोणी मानू नका अवघड. बऱ्यापैकी असायचे क्लासला हजर तर काहींची असायची दांडी. क्लास सुरू असताना मध्येच कोणाची तरी वाजायची भांडी. मग सरांची खूप वेळ होत होती कोंडी, पण संयम हीच त्यांच्याकडे होती जादूची कांडी. सर्व सहन केलं कारण विस्कटू द्यायची नव्हती त्यांना बांधलेली पेंडी. महत्त्वाची एक गोष्ट सरांनी सांगितली आधी. ऑप्शन फ्युचरच्या कोणी लागू नका नादी. नाहीतर आयुष्याची ठरलेली आहे बर्बादी. घरामध्ये होत राहतील नेहमीच वादावादी. मग झोपच येणार नाही असेल जरी मऊगादी. शेअर मार्केट म्हणजे पैशाला वाढवण्याचे साधन आहे एक. प्रत्येकाने शिकूनच काम करायचं असतं सेफ. यूट्यूबर असतात बरंच काही फेक. शेअर मार्केटचे चॅनल भेटतील कित्येक. सर्वांमध्ये एकच प्लॅटफॉर्म वाटतो नेक. फक्त आणि फक्त दीपक सरांचा दिपटेक. योग्य असेल एक्झिट एंट्री तर प्रॉफिटची बनते हमी. स्टॉप लॉसला विसरू नका रिस्क होईल कमी. व्हायला काही होऊ शकतं मार्केटला चॅलेंज करू नका कोणी. मार्केट सुप्रीम असतं सरांचं वाक्य ठेवा ध्यानी. सर्वांना माझी एकच आहे विनवणी. दिपटेकला कोणी जाऊ नका सोडूनी. सरांची नेहमीच असते एक रिक्वेस्ट कष्टाचा पैसा आहे नका करू वेस्ट. इक्विटी ETF असतात कधीही बेस्ट. हळूहळू बनेल पैसा चाका त्याची टेस्ट. पैशाला लावा कामी तुम्ही घ्या रेस्ट. बोर तर होत नाही ना कोणाला? ओके. लॉजिक लावून काम करा नको अंदाधुंदी. रिस्क रिवॉर्डला फॉलो करा होणार नाहीत वांदी. मार्केटची मंदी हीच असते खरी गुंतवणुकीची संधी. SIP म्युच्युअल फंड किंवा घेऊन ठेवा सोने चांदी. आज कराल बचत तर उद्या होईल आनंदी. भविष्य असेल आनंदी. नको स्ट्रॅटर्जी नको इंडिकेटर नको कुठले यंत्र. आत्मसात करा तुम्ही टेक्निकलचे तंत्र. स्टॉकचे अनालिसिस तुमचे असू द्या स्वतंत्र. स्विंग करा कॉलफुट टाळा हाच आहे सरांचा गुरुमंत्र. थोडी थोडी बचत करा होईल मोठा संचय. त्यामुळेच करोडपतीच्या रूपात आहेत नाव सर त्यांचं अभय. थोडी बचत करा होईल मोठा संचय. त्यामुळेच करोडपतीच्या रूपात आहेत सर नाव त्यांचं अभय. पांडुरंग सरांनी आपल्याला दाखवून दिलं शिकायला आडवं येत नाही वय. पांडुरंग सरांनी दाखवून दिलं आज त्यांचं 73 वर्ष वय. कोमल मॅडमचा पॉडकास्ट ऐका मार्केटचं राहणारच नाही भय. त्या म्हणतात मार्केट शिकू शकतं सासू सुना किंवा असू ननंद भाऊजाई. निस्वार्थी सरळ साधा प्रेमळ आहे स्वभाव. साधी राहणी उच्च विचार कसलाच नाही बडे जाव. गरीब श्रीमंत आपला प्रकार करत नाहीत भेदभाव. पैशाची कधी केली नाही हाव. बांधकामामुळे त्यांची व्हायची थोडी धावाधाव. पण शिकवण्यात कधीच जाणवला नाही अभाव. असे आमचे गुरु येवला आहे गाव आणि नाव दीपकराव. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनं ठरलं ॲन्युअल मीट. प्रत्येकानं बुक केली आपापली सीट. काही जणांचं कन्फर्म झालं नसेल तिकीट. ऑनलाईन क्लासमध्ये ओळख झाली नाही नीट. आता प्रत्यक्ष भेटल्याने लक्षात राहतील फिट. सर्वजण बऱ्यापैकी बनवत असतील प्रॉफिट. त्यामुळे दीपटेकचा कोणाला येणार नाही वीट. कार्यक्रमासाठी भूषण सरांची खूप झाली पायपीट. परफेक्ट नियोजनाचं त्यांना द्यावं लागेल क्रेडिट. खाली बसून गप्पा मारण्यात सर्वच असतात पटाईत. सुवर्ण मॅडम दीप्ती मॅडमने म्हणजे दाखवून दिलं की महिलाच आहेत धीट. ऑक्टोबर 24ची बॅच आहे गुणी. अनुभव येतो रिपीट. दीपक सरांकडे शिकण्यासारखे आहेत खूप बारकावे. जगणे कसे असावे हे सरांकडून शिकावे. हसत खेळत मस्करी करत मनसोक्त जागावे. म्हणून IPO सर GPS सर कल्याणची अशी मजेशीर ठेवतात टोपण नावे. अहो आजचा नाही भरोसा उद्याचे कोणाला ठावे. म्हणून जरी आपली असतील दूर गावे. कामानिमित्त कधी गेलात तर आवर्जून भेटत जावे. दीपटेक परिवारात झाले एकदाचे ॲडमिशन. सरांच्या सहवासात बदलूनच गेले जीवन. सरांकडून शिकलो काय असतो संयम. आयुष्याच्या शाळेत कोणते पाळावे नियम.
क्षुल्लक कारणावरून कोणाचे दुखू नये मन, झाला थोडासा त्रास तरी करायचा असतो सहन, संकटावर मात करत करायचे मार्गक्रमण, काळासोबत बदलत नवीन ज्ञान करायचे ग्रहण, नडलेल्यांना मदत करून माणुसकीचे करा जतन, संतांच्या भूमीत जन्मलो आज ऐका भजन कीर्तन, प्रोफेशनला शोभेल असे ठेवा वर्तन, धावपळीच्या युगात कुटुंबासोबत वेचा आनंदाचे क्षण, काही झाले तरी करू नका व्यसन, संस्कृती आपली महान आहे तिचे करा रक्षण, दिपटेकमध्ये मिळत नाही फक्त शेअर मार्केटचे शिक्षण, कित्येक चांगल्या गुणाचे इथे होते दर्शन, कित्येक चांगल्या गुणाचे इथे होते दर्शन. सर आमचे आहेत सर्व गुण संपन्न, सर आमचे आहेत सर्व गुण संपन्न, ज्यांनी तुम्हाला दिला जन्म ते मातापिता आहेत धन्य, ज्यांनी तुम्हाला दिला जन्म ते मातापिता आहेत धन्य, तुमच्या सहवासानं झालं वातावरण प्रसन्न, सर्वांचा निरोप घेताना मन होईल खिन्न, पण निरोप तर घ्यावा लागणार कारण प्रत्येकाच्या वाटा आहेत भिन्न, पुन्हा भेटत राहू सोशल मीडियाच्या माध्यमानं, सरांविषयी लिहायचं म्हटलं तर खूप होईल विस्तीर्ण, वेळेचं भान ठेवून इथेच करतो पूर्ण, वेळेचं भान ठेवून इथेच करतो पूर्ण, तोडक्या मोडक्या शब्दांची कविता केली सादर, तोडक्या मोडक्या शब्दांची कविता केली सादर, काही चुकलं असेल तर माफ करा, तुमचेच आहेत काका सर, तुमचेच आहेत काका सर. धन्यवाद सर्वांचे. खरं तर खूप बोलण्यासारखं असतं, प्रत्येकाला वाटतं पुढे येऊन का आपण खूप बोलावं, परंतु इथं आले की सर्वजण विसरत असतात, त्यामुळे मी माझ्या तोडक्या मोडक्या याच्यामध्ये कविता सादर केली आणि कवितेमधून माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. जर खरंच काही माझ्याकडनं कुणाला अपशब्द वाटला असेल, काही वावगं वाटलं असेल तर पुन्हा एकदा माफी मागतो आणि सर खरोखर तुमचं पुन्हा एकदा खूप अभिनंदन, खूप आभार. खूप जण बोलणार आहेत, मी एकटा बघा एवढी कविता लिहायची म्हटल्यावर किती वेळ केलेला विचार करायची. ॲक्च्युअल सर कविताविषयी सांगायचं म्हटलं तर माझा एक स्वभाव आहे की एक शिक्षक पेशाने म्हटल्यानंतर शब्दांचा संग्रह असतो आणि ते शब्द ऑटोमॅटिक आठवतात, परंतु फक्त त्याला वेळ द्यावा लागतो. मला फक्त याच्यासाठी 2 दिवस लागले, 2 दिवसामधले फक्त 2च तास लागले असतील. त्याच्यामध्ये मला खरं तर पेपर सोडवायचा होता, मी 15-16 प्रश्न सोडवले, परंतु परत आणखीन वाटलं की अरे आपल्याला कविता सादर करायची आणखीन, मग त्याच्यामध्ये थोडंसं एडिट करत थोडासा वेळ गेला. असे प्रसंग असले तर त्या प्रसंगावर लिहिण्यासाठी मला खूप एक म्हणजे मोटिवेशन मिळतं आणि मी लिहित जातो सर. हा माझा पेपर आहे सर सोडवलेला, फक्त 14 प्रश्न सोडवले आहेत आणि आता जी मी कविता सादर केलेली आहे ही कविता मी सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला सुपूर्द करत आहे, त्यांना समर्पण करत आहे. पेपरपेक्षा कविता मोठी आहे. आज एक नवीन ओळख कळली, कवी काका सर. माहिती नव्हतं शेअर मार्केट, टीचिंग ह्या क्षेत्रातनं माणूस आणखीन काय करू शकतं, किती व्हर्सटाईल असावं हे काकां सरांकडून आज आपण पाहिलं आहे. तुम्ही जे एवढी मोठी कविता सादर केली ती ह्याच्यात इतके शब्द सुंदर गुंफलेले आहेत, काही अपवाद काही नाहीच आहे. तुमचं खूप कौतुक आहे. ह्यातले 2 शब्द मला खूप भावले, शेअर मार्केटमधले व्यास आणि दुधावरची साय. हे जे 2 शब्द आहेत हे माझ्या मनात स्पर्श करून गेले. खरंच ह्या व्यासाकडून मऊ साय पण कसं व्हावं हे आपण शिकायलाच हवं. काका सरांनी आपलं मनोगत कवितेतून व्यक्त केलं ही एक विशेष गोष्ट आहे, फार छान वाटलं.